Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स खुद को टेस्ट करते। नमस्कार, मुंबई तकच्या मोठी बातमी या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपल्यासोबत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी सुद्धा आहेत आणि आजचा विषय आहे तो म्हणजे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये नेमका कुणाचा दबदबा हा आपल्याला पाहायला मिळतोय। निवडणुका आल्या की फोडाफोडीचं राजकारण हे रंगतं हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत। आता सुद्धा ते काही आत्ताची विधानसभा निवडणूक ही त्याला काही अपवाद नाहीये। ऑलरेडी पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षांतर फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आलेला आहे। आत्ताच आपण पाहिलेलं आहे की आजच हर्षवर्धन पाटील यांनी घोषणा आहे की ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये लवकरच प्रवेश करणार आहेत। इंदापूरमध्ये तसा मेळावा सुद्धा पार पडणार आहे आणि अगदी काही दिवसांपूर्वी समरजित घाटगे यांनी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि इतरही अनेक जण लाईनमध्ये आहेत। अनेकांची नावं सुद्धा चर्चेत आहेत। त्यामुळे नेमकं पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकीय वारं हे कुठल्या दिशेने वाहतंय? शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे इतर नेत्यांचा ओढा का सुरू झालेला आहे? मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपचे नेते असतील, अजित पवारांसोबतचे आमदार असतील, त्यांना सुद्धा आता विरोधकांच्या सोबत येऊन का बसायचं आहे? त्याच्या मागची काय प्रमुख कारणं आहेत? ग्राउंड रियालिटी ही नेमकी पश्चिम महाराष्ट्रातली काय सांगते याबद्दलची आपण चर्चा करणार आहोत। याबद्दलचा एक सर्व्हे सुद्धा आलेला आहे, तोही आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहोत। 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं राजकीय वारं हे कुठल्या दिशेने वाहतंय याचा अंदाज सुद्धा आपल्याला या लाईव्ह मध्ये बांधायचा आहे आणि यासाठी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मुंबई तकचे संपादक साहिल जोशी आहेतच, पण तसंच द महाराष्ट्र एनालिटिकाचे प्रमुख जे आहेत संदीप तिकटे ते सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला फक्त आधी एक टॅली ठेवायची आहे सर। आपण आतापर्यंतचे ज्या विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्याच्या आपण प्रीवियस 4 निवडणुका जर पाहिल्या 2004, 9 आणि त्याच्यानंतर 14 आणि 19 या चारही निवडणुकांमध्ये जर आपण परफॉर्मन्सेस पाहिले या प्रमुख 4 पक्षांचे, तेव्हा ते विभाजित नव्हते, त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांचे पश्चिम महाराष्ट्रातली जर आपण कामगिरी पाहिली तर 2004 ला भाजपच्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये 8 जागा निवडून आलेल्या होत्या। त्याच 2014 ला ज्यावेळेला देशभरात मोदी लाट होती, महाराष्ट्रात सुद्धा भाजप एकट्यानं लढलेली होती, त्याच जागा 24 वर जाऊन पोहोचल्या आणि पुन्हा एकदा जेव्हा भाजप युतीत आली त्यावेळेला 2019 ला त्या 24 वरनं घसरून 20 वर आल्या। हेच उलट पक्षी राष्ट्रवादी काँग्रेसचं आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2004 ला म्हणजे त्यांच्या पक्ष स्थापनेनंतर ही त्यांची दुसरी निवडणूक 2004 ची, त्यावेळेला 26 जागा या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्रातून निवडून आलेल्या होत्या। त्याच 2014 ला जेव्हा भाजपच्या वाढल्या तेव्हा मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या 26 वरून 19 वर घसरल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक कमबॅक त्यांनी 2019 मध्ये केलं आणि 19 वर ज्या त्यांच्या जागा होत्या पश्चिम महाराष्ट्रातल्या ती त्यांनी झेप 27 पर्यंत घेतली। म्हणजे जिकडे भाजपच्या जागा आपल्याला 2019 ला 24 वरनं 20 वर घसरलेल्या पाहायला मिळाल्या, त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 19 वरून 27 वर गेलेल्या आपण पाहिलेल्या होत्या आणि काँग्रेसच्या सुद्धा 10 वरनं 12 वर गेल्या। शिवसेनेच्या सुद्धा जागा त्यावेळेला घटलेल्या होत्या। 2014 ला शिवसेना एकट्याने लढलेली होती पश्चिम महाराष्ट्रामध्ये, म्हणजे विधानसभेच्या निवडणुका त्यांनी एकट्याने लढवलेल्या होत्या। त्यावेळेला पश्चिम महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या 13 जागा निवडून आलेल्या होत्या, त्या सुद्धा 2019 ला घसरून अवघ्या 5 वर आलेल्या होत्या। सो या निवडणुकीचं अनालिसिस नेमकं काय सांगतं हे सगळ्यात पहिले मला साहिल सरांकडून समजून घ्यायचं। येस आपण बेसिकली हे जे आता दाखवतोय त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट आपल्याला दिसते, म्हणजे जे बेसिक आपल्याला त्याच्यामधनं काय दिसतंय की ज्या पद्धतीने विदर्भामधनं भारतीय जनता पार्टीचा बेस्ट ऑफ द परफॉर्मन्स झाला की भारतीय जनता पार्टीच्या सीट्स या 100च्या पुढे आणि कधी कधी 144च्या जवळ जाऊन पोहोचतात, जसं 2014 मध्ये झालं होतं की त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या 41 सीट्स विदर्भातनं आल्या होत्या आणि 123 त्यांची टॅली झाली होती पूर्ण महाराष्ट्रामध्ये। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेसचा परफॉर्मन्स, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा परफॉर्मन्स हा महाराष्ट्रामध्ये किती असला पाहिजे हे पश्चिम महाराष्ट्राची त्यांची टॅली ठरवत असते आणि जेव्हा जेव्हा पश्चिम महाराष्ट्रात त्यांचं नुकसान झालं त्यावेळेस त्यांना त्यांची टॅली घसरलेली आपल्याला बघायला मिळते। या उलट पश्चिम महाराष्ट्रामधला त्यांचा परफॉर्मन्स, कारण 50% ऑलमोस्ट त्यांच्या सीट्स या पश्चिम महाराष्ट्रात येत असतात, अशा परिस्थितीमध्ये तो त्यांच्यासाठी महत्वाचा भाग आहे। त्यामुळे यावेळच्या निवडणुकीमध्ये शरद पवारांचा परफॉर्मन्स पश्चिम महाराष्ट्रात कसा असेल यावरती अजित पवारांचं भवितव्य अवलंबून आहेच, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचं भवितव्य सुद्धा अवलंबून आहे। आणि ज्या पद्धतीने विदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीचा डाऊनवर्ड ट्रेंड आपल्याला बघायला मिळतोय, एक्झॅक्टली त्याच पद्धतीने पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला बीजेपीचा डाऊनवर्ड ट्रेंड बघायला मिळतोय। 19च्या तुलनेत 14च्या तुलनेत 19 मध्ये आणि आता 24 मध्ये परिस्थिती अजूनही बदललेली आहे। आपल्याला हे बघायचं आहे की नक्की अजित पवार बरोबर गेल्यामुळे एकमेकांमध्ये त्यांचं सीट शेअरिंग बरोबर मतांचं ट्रान्सफर बरोबर होतंय नाही होतंय,
एकमेकांना ते पूरक होत आहेत की ज्या ठिकाणी भाजप वर्सेस SP अशी लढाई असेल तिथे राष्ट्रवादीचा लॉट पूर्णपणे त्यांच्या बरोबर जातोय, किंवा जिथे अजित पवार वर्सेस शरद पवार अशी लढाई असेल त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा मतदार काय करतोय, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला या ठिकाणी, कारण अजूनही भाजप तिथे फॅक्टर आहे, 20 जागा पश्चिम महाराष्ट्रात त्यांच्या अजूनही निवडून येत आहेत, इट्स अ फॅक्टर. त्याच्यामुळे या भागातला परफॉर्मन्स हा महाविकास आघाडी, अजित पवार, भारतीय जनता पार्टी, शरद पवार सगळ्यांचं भवितव्य त्याच्यामध्ये ठरवणार आहे. अनुजा, सो मला असं वाटतं आपण सध्या तरी या टॅलीवरून सगळ्यात पहिले तिकटे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, संदीप तिकटे, आणि त्याच्यानंतर तो जो सर्वे आहे तो सुद्धा ठेवायचा आहे. पण सगळ्यात पहिले तिकटे सर, तुम्हाला आत्ताचं पश्चिम महाराष्ट्रातलं साधारणतः वातावरण काय दिसतंय? जसं 2004, 9, 14 आणि 19 मध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी यांची टॅली वरखाली होताना पाहायला मिळालेली होती, आणि लेटेस्ट आपण 2019 ची पाहिली तर भाजप 20 वर आहे, राष्ट्रवादी 27 वर आहे. पण आता पक्ष विभागलेला असला, पुन्हा एकदा नेते इथे तिथे जाणं येणं सुरू झालेलं असलं, जे नेते 2019 मध्ये भाजपमध्ये गेलेले होते त्यांचं आता उलट इन्कमिंग सुरू झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये पश्चिम महाराष्ट्रातलं तुम्ही काय सांगाल अनालिसिस? पश्चिम महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आपण जसं बोलूया तसंच महाराष्ट्राच्या 2004, 9, 14 आणि 19 या सगळ्या विधानसभा निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. कारण पक्ष विभाजित झाले, दोन पक्षामध्ये दोन वेगवेगळे गट पडले, सामाजिक वैचारिक सगळी परिस्थितीची घुसळण झाली, आणि मागच्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्राने ज्या पद्धतीचं राजकारण पाहिलं त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रावरती आहे. या सगळ्या पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाभोवती आपण लोकसभेच्या सुरुवातीच्या 2-3 महिन्यांपासून आजपर्यंत जर बघितलं तर सगळ्या सर्कल भोवती शरद पवार हे केंद्रस्थानी दिसतात. साहजिकच त्यांचं सगळं राजकारण त्यांच्या अवतीभोवती फिरतंय, त्याच्या भोवती सहकाराची पण काही गणितं आहेत. पण आता या सगळ्या विधानसभेच्या येणाऱ्या अनुषंगाने जर बघायचं झालं तर महाराष्ट्राचा हॉटस्पॉट म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्राकडे बघूया. लोकसभेला ते माढ्याची चर्चा खूप झाली आणि आता विधानसभेला ती कोल्हापूर पासून सुरुवात झाली. म्हणजे शरद पवार यांनी लोकसभेचा संदेश जो दिला तो माढ्यातून दिला आणि विधानसभेचा संदेश तो त्यांनी कागलमधून दिला. त्याच्यामुळे परत पश्चिम महाराष्ट्र हे केंद्रस्थानी आलंय. आज हर्षवर्धन पाटील यांनी जो तुतारीमध्ये प्रवेश करण्याचा जो निर्णय घेतला त्याचाही परिणाम आगामी विधानसभा निवडणुकींवरती एकूण पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूरच्या काही शेजारच्या मतदारसंघामध्ये तो पडणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा जर पद्धतीने आपण पुढे गेलं तर आता सध्या महाविकास आघाडीचं पारड जड दिसतंय. आपण प्रत्येक जिल्हा वाईज बघितलं तर. पण याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट मला पर्सनली जाणवते की सातारा जिल्ह्याबाबतली, की ज्या सातारा जिल्ह्याचं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थान आहे. यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार ही 2 टोकं तिथं जोडली गेली आणि वैचारिकतेचा तिथे एक आधार कायम शरद पवार यांच्या राजकारणाला राहिलेला आहे. पण यावेळी सातारामध्ये महायुती ही प्लस दिसते. त्याचं कारण उमेदवारांची ताकद म्हणूया किंवा उमेदवारांचे चेहरे या तुलनेत महाविकास आघाडी सातारामध्ये तरी थोडीशी वीक दिसतीये. इतर जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स साहजिकच तो चांगला राहणार आहे. त्या जिल्ह्यांची सगळी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहता महाविकास आघाडीकडे जे नेतृत्व त्या जिल्ह्यांमध्ये आहेत त्याच्यामुळं आता सध्याच्या सप्टेंबर एंडिंग पर्यंतच्या परिस्थितीमध्ये तरी आपण दोन अलायन्सच्या जर पकडल्या, आता इंटरनली परत पक्षामध्ये जायचं तर त्याच्यामध्ये अजून आपल्याला डीप जावं लागेल की महाविकास आघाडीमधले 3 पक्ष आणि महायुतीमधले 3 पक्ष. पण साधारणतः अजून जागा वाटप आणि उमेदवारांची निवड ह्या सगळ्या प्रक्रिया समोर स्पष्ट झाल्या नसल्यामुळे आता आपण महायुती आणि महाविकास आघाडी अशा 2च फॅक्टरवरती तरी बोलू शकतो. साहजिक महाविकास आघाडी आता तरी सध्या पुढे आहे आणि त्याचं प्रमुख कारण शरद पवार यांचं राजकारण आहे. त्यांच्या अवतीभोवती सगळं घडणाऱ्या घडामोडी दिसत आहेत. कारण महाविकास आघाडीमध्ये इतर 2 पक्ष आहेत पण ते 2 पक्ष त्या तुलनेने केंद्रस्थानी दिसत नाहीयेत आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हाही पक्ष त्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्रात अजून तरी केंद्रस्थानी दिसत नाहीये. महायुतीमध्ये भाजप 2019ला भाजपची कामगिरी चांगली होती पण भाजप कुठल्याही एका प्रमुख नेतृत्वाला पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व देताना किंवा लीड करताना तसं तरी चर्चेमध्ये किंवा माध्यमांमध्ये मीडियामध्ये राजकीय कॅनव्हासवरती अजून दिसत नाहीये. त्याच्यामुळं नेतृत्वाच्या फेसवरती मला पश्चिम महाराष्ट्र जाताना दिसतोय आणि त्याच्यामध्ये शरद पवार यांनी प्रचंड आघाडी घेतलेली आता तरी दिसतेय. महायुती त्यांच्या तोडीसतोड नेतृत्व देतीये का नाही देत किंवा ते त्याच्याबाबत कन्फ्युजन आहे याची पण थोडीशी स्पष्टता येत नाहीये. पण इंटरेस्टिंग गोष्ट मला शरद पवार यांनी दोन्ही अलायन्सच्या बाबतीत आपलं नेतृत्व पुढे पकडताना तरी त्याच्यामध्ये सगळ्या घडामोडीमध्ये त्यांनी वेग घेतलाय असं तरी
दिसतंय, ते आजच्या घटनेवरून पण दिसतंय. आज परत त्यांनी संकेत दिलेत की अजून भविष्यामध्ये काही पक्षप्रवेश होतील आणि कागदपासून त्याची सुरुवात ती केली आहे. संदीप. या सगळ्या पक्षांतराच्या बाबतीमध्ये त्या तुलनेमध्ये महायुती थोडीशी कमी दिसते. आणि संदीप, माझा आवाज येतोय? हो सर, आवाज हा, येतोय. तू एक इंटरेस्टिंग गोष्ट मांडली आहे ह्याच्यामध्ये की नॉर्मली सातारा जिल्हा हा आतापर्यंत शरद पवारांचा बॅकयार्ड असं म्हटलं जातं एका पद्धतीने, की पवार सांगतील तो उमेदवार. म्हणजे 99 मध्ये ज्यावेळेस कराड मतदारसंघ होता, लोकसभा मतदारसंघ, त्यावेळेस पृथ्वीराज चव्हाण यांना हरवून तिकडे श्रीनिवास पाटील निवडून आले होते. म्हणजे वन ऑफ द फ्यू सीट्स की ज्याच्यामध्ये पवारांना पूर्ण कॉन्फिडन्स होता की ही सीट तर आपण जिंकणारच. बारामतीच्या नंतर पवारांचा प्रभाव कुठला तर सातारा. आणि यावेळेस मात्र साताऱ्यामध्ये ही मला वाटतं की संदीपचा काहीतरी कनेक्शनचा प्रॉब्लेम झालाय, त्याला लवकरच जॉईन करून घेण्यात येईल. पण तरी सुद्धा इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की साताऱ्यामध्ये जो आता सर्वे अॅनालिटिकाने ठेवलाय अनुजा, त्याच्यामध्ये आपण बघितलं मगाशी संदीप ज्याचा उल्लेख करत होता त्याच्यावरती आपण लक्ष टाकलं पाहिजे की नक्की तिकडे काय झालेलं आहे. तर आपण तो सर्वे एकदा बघूया, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये काय. सातारा जिल्ह्याचा जो महाराष्ट्र अॅनालिटिकाने सर्वे केला. सो आपण गेस्ट सोबत पुन्हा एकदा जोडण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत हा सर्वे नेमका काय सांगतो त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले पुणे, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांवर आपण बोलूया आणि त्याच्यानंतर कोल्हापूर, सोलापूर हे सुद्धा फार महत्त्वाचे जिल्हे, त्याच्यावर सुद्धा आपण बोलू. पण सगळ्यात पहिले पुणे, सातारा आणि सांगली इथला सर्वे जर पाहिला तर याच्यामध्ये महायुतीला पुण्यामध्ये 7 जागा येतील असं दाखवण्यात आलेलं आहे आणि तेच महाविकास आघाडीच्या डबल 14 जागा या महाविकास आघाडीच्या येतील हे त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. हाच विचार जर सातारा जिल्ह्याचा करायचा झाला, आता सुद्धा तिकडे बोलताना त्यांच्या म्हणजे त्यांनी अनालिसिस करताना सगळ्यात प्रामुख्याने हायलाइट केला तो सातारा जिल्हा. तर त्या सातारा जिल्ह्यामध्ये जेवढ्या विधानसभेच्या जागा आहेत त्याच्यापैकी महायुतीला 5 जागा मिळतील, पण महाविकास आघाडीला 3 जागा मिळतील असं दाखवण्यात आलेलं आहे. इथे मात्र महायुतीचं पारडं जड दिसतंय त्यांच्या सर्वेनुसार. त्याच्यानंतर सांगलीचा विचार करायचा झाला तर इथे सांगलीमध्ये महायुतीला 2 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 6 जागा मिळतील असं दाखवण्यात आलेलं. सो पुणे आणि सांगली यांची चांगली साथ ही महाविकास आघाडीला मिळेल असा हा सर्वे सांगतोय. म्हणजे महाराष्ट्र अॅनालिटिकाचं असं म्हणणं आहे की पुणे जिल्ह्यामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी स्ट्रॉंग आहे. त्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं जे अंडरस्टँडिंग आणि मेनली राष्ट्रवादी काँग्रेसचं म्हणजे मावळ किंवा पिंपरी चिंचवड हा, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांचं स्वतःचं हे आहेच, पण त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी सुद्धा त्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. साताऱ्यामध्ये कसं आहे की साताऱ्यामध्ये आता 2 फोर्सेस एकत्र आलेत, अजित पवार आणि उदयनराजे भोसले. जे आतापर्यंत आपण अनपेक्षित अशा पद्धतीचं हे पकडत होतो की उदयनराजे आणि अजित पवार एकत्र काम करू शकत नाहीत, पण तरी सुद्धा महाराष्ट्र अॅनालिटिकाला असं वाटतंय की त्या ठिकाणी महायुती म्हणजे अजित पवारांचा पक्ष जास्त चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करू शकतो. या उलट सांगली जिल्ह्यात इंटरेस्टिंगली विशाल पाटील, नंतर विश्वजित कदम, जयंत पाटील, रोहित पाटील म्हणजे आर पाटील हे सगळेजण एकत्र आलेले त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि त्याच्यातनं सांगलीचा परफॉर्मन्स म्हणजे काँग्रेस आणि एनसीपीचं अंडरस्टँडिंग बेटर झाल्याचा हा परिणाम होतोय का, हा मला असं वाटतं त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे अशा पद्धतीने चित्र दिसतंय का, म्हणजे या सगळ्या मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर सांगलीमध्ये शिवसेनेचे आमदार आहेत अनिल बाबर ज्यांचं निधन झालं आणि तिकडे आता त्यांचे पुत्र खानापूरमध्ये तिकडे ते निवडणूक लढवतील असं एक साधारण चित्र आपल्याला बघायला मिळत आहे. दुसरीकडे साताऱ्यामध्ये आपण बघितलं तर तो अजित पवारांच्या बरोबर गेलेले आमदार वर्सेस शरद पवारांच्या बरोबर राहिलेले कार्यकर्ते अशा पद्धतीचा संघर्ष तिकडे बघायला मिळू शकतो. आणि सातारा जिल्ह्यामध्ये नॉर्मली म्हणजे आपण बघितलं की तिकडे पर्सनॅलिटी बेस्ड मतदान पण मोठ्या प्रमाणात होतं. त्यामुळे श्रीनिवास पाटील ज्यावेळेस उभे राहिले त्यावेळेस श्रीनिवास पाटलांच्या एकूण सातारा जिल्ह्यातला किंवा त्या भागातल्या त्यांचं जे काही डायरेक्ट कनेक्शन्स होती त्याचा फायदा प्लस शरद पवारांचं स्वतःचं तिकडचं हे त्याचा फायदा त्यावेळेस 99 मध्ये त्यांना झाला होता. पण दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज चव्हाण असून सुद्धा त्यांना निवडून येता आलं नव्हतं. काँग्रेस वर्सेस एनसीपी असा संघर्ष त्या ठिकाणी राहिला होता. भारतीय जनता पार्टीचा शिरकाव किंवा विरोधी पक्षांचा शिरकाव हा सातारा जिल्ह्यात मुळातच जो झाला तो उदयनराजे भोसले पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीमध्ये होते, नंतर राष्ट्रवादीमध्ये आले आणि आता पुन्हा भाजपमध्ये गेले. त्यांच्या माध्यमातून तिकडे त्यांनी त्यांचं एक हे निर्माण केलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की अजूनही
सातारा जिल्ह्यामध्ये भाजपला उदयनराजे भोसले यांची गरज त्याला त्या ठिकाणी, आणि म्हणून आपल्याला उदयनराजे भोसले यांनाच त्यांनी यावेळेस निवडणुकीला आपण उतरवलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेतली. अजित पवारांनी तिकडे ते हे सोडून दिली, म्हणजे त्यांची सीट सोडून दिली. अर्थात त्यांचा त्या सीटवर खरं तर दावा होता, पण त्यांनी ती सीट सोडून दिलेली बघितली. पण मला इंटरेस्टिंग गोष्ट ही वाटते की सांगली जिल्ह्यामधला महाविकास आघाडीचा परफॉर्मन्स हा एक सीटने का होईना सुधारलेला याच्यामध्ये दाखवला जातोय महाराष्ट्र अॅनालिटिकामध्ये. म्हणजे या भागामध्ये, या 3 जिल्ह्यांमध्ये शरद पवार काँग्रेस हे जे समीकरण आहे ते वर्कआउट झालेलं आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळत आहे. अनुजा तिकटे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, कदाचित ते जोडले गेले असतील तर आपण त्यांच्याकडेच हा प्रश्न घेऊन जाऊया की याच्यामध्ये तिकटे सर आवाज येतोय तुम्हाला? तिकटे सर आवाज येतोय तुम्हाला माझा? हो मॅडम, थोडी तांत्रिक अडचण. येस. सो आम्ही महाराष्ट्र अॅनालिटिकाचा सर्व्हे ठेवलेला आहे प्रेक्षकांसमोर आणि त्याच्यामध्ये साधारणतः असं दिसतंय की सातारा जिल्हा हा मात्र थोडा महायुतीकडे झुकलेला आहे अजून सुद्धा. त्या तुलनेत पुणे आणि सांगलीमधनं मात्र महाविकास आघाडीला चांगली साथ मिळताना पाहायला मिळते. सो साताऱ्यामध्ये नेमकं काय घडतंय? साताऱ्यामध्ये तुम्ही जेव्हा फर्स्ट टाइम उत्तर देत होता त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या अनालिसिसमध्ये साताऱ्याचा उल्लेख झाला. सो साताऱ्यामध्ये अजून असं काय आहे की ज्याच्यामध्ये महायुतीचं पारडं हे अजूनही जड पाहायला मिळतंय तुलनेनं महाविकास आघाडीच्या? सातारा जिल्ह्यामध्ये महायुती जी मजबूत स्थितीमध्ये दिसते त्याच्या पाठीमागचं एक कारण प्रमुख दिसतं ते म्हणजे उमेदवारांचे चेहरे किंवा उमेदवारांचं नेतृत्व. त्या तुलनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये 2 गट पडल्यानंतर थोडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाला थोडी उमेदवारांची अडचण तिथे दिसते. उमेदवार आहेत पण त्या तुलनेत ते विजयापर्यंत थोडेसे पोहोचतील का नाही याची थोडी शंका आहे. उदाहरण जर आपण घ्यायचं म्हणलं तर मानखटावमध्ये महायुतीचे जयकुमार गोरे हे अत्यंत मजबूत स्थितीमध्ये आहेत. त्यांनी त्यांच्या मतदारसंघामधला पाण्याचा एक महत्वाचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लावलाय, त्याच्यामुळे त्यांची तिथं आघाडी दिसतीये. महाविकास आघाडीकडे वाईमध्ये तसा त्या तुलनेनं मजबूत उमेदवार दिसत नाहीये, त्याच्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे मकरंद पाटील त्या ठिकाणी मजबूत स्थितीमध्ये दिसत आहेत. लोकसभेच्या पराभवाची थोडीशी किनार या विधानसभा निवडणुकीवरती पण सातारा जिल्ह्यामध्ये राहील आणि त्याच्यामुळं एक थोडस सातारा जिल्ह्याचं एक वैचारिक जे ग्राउंड आहे ते थोडस लोकसभा निकालानंतर बदललेलं जाणवत आहे. ग्राउंडवरती थोडीशी आयडिओलॉजिकल या चौकटीभोवती जी निवडणूक फिरत होती त्यापासून ती थोडीशी दूर जाऊन ती नेतृत्वाच्या चेहऱ्यावरती परत जाताना दिसतेय. महाविकास आघाडीला जर कराड दक्षिण, कराड उत्तर हे 2 जर मतदारसंघ सोडले तर त्या तुलनेने इतर ठिकाणी मजबूत स्थिती दिसत नाहीये. पाटणमध्ये पण हव्या त्या प्रमाणामध्ये मजबूत स्थिती दिसत नाही, त्याच्यामुळे महायुतीचं पारडं सातारा जिल्ह्यामध्ये तरी आत्ताच्या क्षणी मजबूत दिसतंय. आगामी काळात जर काही पक्षांतर किंवा काही पक्ष प्रवेश जर झाले तर कदाचित परत याची सगळी परिस्थिती त्याच पक्षांतराच्या अनुषंगाने प्रश्न आहे एक म्हणजे कारण की रामराजे निंबाळकर यांच्याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे की कदाचित ते सुद्धा शरद पवारांकडे परत येतील. एक प्रेक्षक आहेत संतोष शेटे म्हणून, त्यांचा तुम्हाला प्रश्न आहे की साताऱ्यामध्ये रामराजे निंबाळकर आणि मकरंद पाटील यांनी शरद पवारांची साथ सोडल्यामुळे ते महायुतीसोबत कायम असल्यामुळे त्याचा फटका हा शरद पवारांना बसतोय का? तुम्हाला काय वाटतं? बरोबर, 100% ते खरंच म्हणावं लागेल. फलटणची मध्यंतरी काही चर्चा झाली पण ती चर्चा हव्या तेवढ्या प्रमाणामध्ये वाढली नाही. त्या चर्चेला परत कुठेतरी ब्रेक मिळाल्यासारखा वाटतो. लोकसभेला ज्या पद्धतीनं फलटणच्या निंबाळकर घराण्यानं जी भूमिका घेतली ती विधानसभेला ते तशा पद्धतीने घेतील का नाही हे अजून तरी स्पष्ट नाहीये. त्यांच्या पक्षांतराच्या बातम्या काही दिवस चालल्या पण आता त्या तशा चालताना दिसत नाहीयेत. आणि पाठीमागच्या 2च दिवसांपूर्वी अजित पवार यांनी तिथला उमेदवार जाहीर केलाय आणि ते उमेदवार तो मतदारसंघ राखीव असल्यामुळे ते अर्थातच निंबाळकरांच्या जवळचे आणि त्यांच्याच निर्णय प्रक्रियेतले ते उमेदवार त्या ठिकाणी अजित पवार यांनी डिक्लेअर केलेत. आणि ते उमेदवार जाहीर करत असताना उमेदवार फोनद्वारे जाहीर केले पण ते सगळी रामराजे निंबाळकर त्या सगळ्या वेळी व्यासपीठावरती उपस्थित होते आणि प्रेक्षकांमधून मिळणारा सगळा प्रतिसाद आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे रामराजे निंबाळकर आगामी काळात पक्षांतर करतील का किंवा ते तसं दिसेल का ह्याला आपल्याला वाट बघावी लागेल. पण सध्या स्थितीमध्ये तरी रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाच्या बातम्या थांबलेल्या आहेत. मकरंद पाटील यांच्या बाबतीतलंही तेच झालं. आता शेवटी मकरंद पाटील यांचं त्यांचे बंधू त्यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली प्लस सातारा जिल्हा बँकेचे ते चेअरमन ते त्यांचे बंधू आहेत आणि अजितदादांनी सातारच्या जिल्ह्यात जाऊन तो सभेमध्ये जो शब्द दिलता
त्याची पूर्तता त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळं मकरंद पाटील आणि त्यांचे बंधू नितीन पाटील जे राज्यसभेवरती खासदार आहेत ते पण मतदारसंघामध्ये मजबूत स्थितीमध्ये आहेत आणि ते पक्षांतर करतील अशी शक्यता तरी अजिबात दिसत पण नाहीये आणि तशी चर्चाही काही त्यांच्या बाबतीत घडत नाहीये. त्याच्यामुळे महायुती सध्या तरी सातारा जिल्ह्यामध्ये स्ट्रॉंग दिसते. अजित पवार मजबूत स्थितीमध्ये दिसत आहेत आणि त्यांच्या जोडीला भाजपाची साथ आहे आणि पाटणमध्ये शंभूराजे देसाई ही मंत्रिपदावरती असल्यामुळे अर्थात या सगळ्यांची टॅली मिळून ती महाविकास आघाडीच्या पुढे जातीये. त्याच्यामुळे महायुती सातारा जिल्ह्यामध्ये मजबूत स्थितीमध्ये दिसते आणि मला ग्राउंडवरच्या सगळ्या निरीक्षणावरून असं जाणवलं की ते निकालामध्ये पण ते सिद्ध होईल. ओके. पण त्याचसोबत एक पुण्याचा फक्त कारण आपण पुण्याचं सुद्धा दाखवतोय म्हणून मला स्पेसिफिकली बारामती संदर्भात विचारायचं होतं की बारामतीमधले तुमचं अनालिसिस काय सांगतं, कारण की आता आज आणि कालचं अजित पवारांचं एक भाषण जे आहे त्याच्यामधली त्यांची क्लिप व्हायरल होते की मी जो नेता देईन, उमेदवार देईन तो निवडून आणावा अशा पद्धतीचं त्यांचं आवाहन आहे. त्यामुळे असं म्हटलं जात आहे किंवा असे अंदाज बांधले जात आहेत की बारामतीमधनं अजित पवार लढणार की नाहीत. सो याच्याबद्दल वास्तव काय आहे, रियालिटी काय सांगते ग्राउंड लेवलवरची, की अजित पवार हेच लढतील का? ग्राउंड लेवलवर रियालिटी काय आहे? बारामतीकर हे अजित पवारांच्या पाठीशी राहतील का विधानसभेची निवडणूक लक्षात घेता? या विधानसभेच्या सगळ्या प्रक्रियेभोवती लोकसभेचा निकाल हा अत्यंत घट्ट चिटकून बसलेला आहे. या सगळ्या निवडणूक, उमेदवार आणि बारामती आणि लोकसभा निकालाच्या पासून तिथल्या सगळ्या घडामोडी महाराष्ट्र पाहतोय आणि तिथे आता काय होईल याचा अंदाज बांधणं थोडंसं कठीण आहे. पण ज्या पद्धतीनं अजित पवार यांची वक्तव्य येत आहेत किंवा ते ज्या भूमिकेचे संकेत देत आहेत त्या संकेतवरून बारामतीची ही जनता थोडीशी गोंधळलेली दिसतीये. कदाचित असा काही वर्ग आहे की ज्यांना वाटतं की नाही विधानसभेला अजित पवार हे पाहिजेत आणि असा काही वर्ग आहे की जो परत लोकसभेच्या पद्धतीने निर्णय घेईल. पण एकंदरीतच अजूनही तो डायलेमा क्लिअर होताना दिसत नाहीये की पूर्ण पवार घराण्याची भूमिका बारामतीचं होम ग्राउंड असल्यामुळे अर्थात महाराष्ट्राचं लक्ष तिथे राहणार आहे. युगेंद्र पवार हे महाविकास आघाडीकडून फिरताना दिसत आहेत आणि बऱ्यापैकी ते उमेदवार म्हणून पुढे येत आहेत. अजित पवार यांची वक्तव्य सातत्यानं बदलत असल्यामुळे एकंदरीत त्यांचं कार्यकर्त्यांचं केडर पण कन्फ्युज मध्ये दिसत आहे आणि अजित पवार हे धाडसी निर्णयाबद्दल ओळखले जात आहेत. मे बी त्यांनी जर उभा न राहण्याचा निर्णय घेतला आणि अचानक जर नवा तिथे चेहरा दिला तर इंटरेस्टिंग तिथली लढत होईल. आणि पण हे कन्फ्युजन का आहे, म्हणजे ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक होती त्यावेळेला अगदी डोळे झाकून म्हटलं जात होतं की सुप्रिया सुळेच बारामतीमधनं लढणार, इतकं कॉन्फिडेंटली प्रत्येक जण म्हणत होता, त्यांच्या पक्षात सुद्धा म्हणत होतं, लोक सुद्धा म्हणत होते, बारामतीकर सुद्धा म्हणत होते. मग तेच ज्यावेळेला विधानसभेची निवडणूक येते त्यावेळेला अजित पवारच तिकडनं 100% लढणार, हा कॉन्फिडन्स का पाहायला मिळत नाहीये? मुळात हा कॉन्फिडन्स जनतेला पाहण्यामध्ये मिळत नाही किंवा जनतेमध्ये याच्याबद्दलचा जो गोंधळ आहे तो नेतृत्वाकडून तयार होतोय. तो गोंधळ तयार होतोय तो अजितदादा यांच्या भूमिकेतून किंवा त्यांच्या भाषणांच्या सगळ्या संकेतांमधून. कारण एका नेतृत्वाकडे मतदारांना बघण्याची तिथली सवय झालेली आहे आणि अचानक पवार घराण्यातला जर उमेदवार अजितदादांनी दिला नाही किंवा जर त्यांनी इतर घराण्यातल्या इतर काही लोकांना संधी दिली तर पवार विरुद्ध पवार ही फाईट परत विधानसभेला होईल का? किंवा मग पवार विरुद्ध इतर उमेदवार म्हणजे पवार सोडून इतर उमेदवार अजितदादा एखाद्या कार्यकर्त्याला संधी देऊन तशी निवडणूक करताना दिसत आहेत का? ह्याचा गोंधळ स्पष्ट होत नाही. आणि जर अजितदादा त्यांच्या निर्णयावरती ठाम राहिले तर काय होईल हे पाहणं इंटरेस्टिंग दिसत आहे. लोकसभेला ची परिस्थिती वेगळी होती आणि विधानसभेची परिस्थिती वेगळी होती. लोकसभा निकालात जो निकाल बारामतीच्या जनतेने अजित पवार यांना दिला त्याच्याबद्दलचं एक मोठं दुःख त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वैयक्तिक ते अजित पवार यांच्या भाषणांमध्ये सातत्यानं मागच्या महिन्यात 2 महिन्यापासून जाणवत आहे. त्याच्यामुळे गोंधळाची परिस्थिती स्वतः नेतृत्वाकडून तयार होतीये की किंबहुना त्याच्या पाठीमागे काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे किंवा मी उभा राहणार नाही मग याच्या भोवती जर एक भावनिकतेचं वातावरण परत तयार करण्याचा एक प्रयत्न होत असेल तर ते थोडंसं अजून क्लिअर होण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ घ्यावा लागेल. मे बी अजित पवार यांच्या कन्सल्टिंग एजन्सीचा तिथे मोठा प्रभाव तिथे वाढलेला आहे आणि तिथली सगळी ग्राउंडची परिस्थिती ती त्यांच्याकडून नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न होतोय. पण मी लढणार नाही हा जो संकेत अजित पवार यांच्याकडून मिळतोय तो खरंच तसा होणार आहे का? त्याच्या पाठीमागे काही सिम्पथी मॉडेलचं गणित आहे किंवा सिम्पथी मेथोडॉलॉजीचं काही गणित आहे, याच्यामुळं मतदारांना अजून ती स्पष्टता येत नाहीये. जोपर्यंत नेतृत्व या सगळ्यावरती क्लेरिफिकेशन देणार नाही किंवा एक ठोस निर्णय त्यांच्याकडून जाहीर होणार नाही तोपर्यंत बारामतीची परिस्थिती विशेषतः अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांना मानणाऱ्या समर्थकांची तयार झालेली आहे आणि त्याचं सोल्युशन अजित पवार यांनाच द्यावं लागेल. तोपर्यंत जो डायलेमा दिसत नाही
महाविकास आघाडीच्या बाजूने तसा काही डायलेमा दिसत नाहीये, कारण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार बऱ्यापैकी स्पष्ट झालेत आणि ते उमेदवार जमिनीवरती फिरताना दिसत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या उमेदवाराबाबतीतला गोंधळ नाहीये. पण महायुतीकडून थोडासा एक कन्फ्युजन आहे, ते राज्याच्या पातळीवरती पण हळूहळू पेनिट्रेट होताना दिसतंय. अजित पवार यांचं वक्तव्य ते राज्याच्या अँगलनी घेतलं जात आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्याचा परिणामही बारामतीमध्ये दिसतोय आणि लोकसभा पराभवातलं एक मोठं दुःख या सगळ्या भोवती आहे आणि त्याच्यातून जर अजित पवारांनी धाडसी निर्णय घेऊन जर उभाच न राहण्याचा निर्णय घेतला तर कदाचित बारामतीच्या राजकारणावरती त्याचा वेगळा परिणाम होऊन त्याचं परसेप्शन हे महाराष्ट्राच्या पातळीवरती पण उतरू शकेल. पण आपल्याला बघावं लागेल आगामी काळात अजित पवार काय निर्णय घेतात. पण संदीप, मला तरी सुद्धा एक राऊंड ह्याच्यामध्ये असं वाटतंय की जर अजित पवारांनी बारामतीतनं न लढण्याचा निर्णय घेतला या परिस्थितीमध्ये तर खूप काउंटर इफेक्टिव्ह होईल. कारण बरेच जण या गोष्टीवरती म्हणजे अजित पवार बारामतीतनं पळ काढतायत का असा त्याचा एक अर्थ काढला जाऊ शकतो. त्याचा इम्पॅक्ट हा फक्त बारामतीवरती नाही तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा जाऊ शकतो, आजूबाजूच्या परिसरामध्ये जाऊ शकतो, सांगलीमध्ये त्याचा इम्पॅक्ट कुठेतरी होऊ शकतो. बेसिकली अजित पवारांचा पक्ष हा त्यांचे जे आमदार आहेत त्यांचे जे राष्ट्रवादी पक्षाचे वर्षोनवर्ष 3-3, 4-4, 5-5 टर्म सतत निवडून येणारे जे आमदार आहेत त्यांच्या वैयक्तिक परफॉर्मन्सवरती अवलंबून आहेत, त्यांचा परफॉर्मन्स हा त्याच्यावरती अवलंबून आहे. पण मला एक इंटरेस्टिंग गोष्ट ह्याच्यामध्ये दिसतीये. मी कंपॅरिझन करत होतो 2019च्या निकालांची, जे प्रेडिक्शन आता ह्याच्यामध्ये दिसतंय त्याच्यानुसार पुणे जिल्ह्यामध्ये खास करून भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार एकत्र येऊन सुद्धा अजित पवारांना आणि त्यांचा इन्फ्लुअन्स हा खूप क्लिअर आहे त्या बाबतीमध्ये की भाजपचा इन्फ्लुअन्स कुठे आहे आणि अजित पवारांचा इन्फ्लुअन्स कुठे आहे. पुणे शहरामध्ये भाजपचा इन्फ्लुअन्स आहे, अजित पवारांचा इन्फ्लुअन्स हा काही प्रमाणात आपल्याला ग्रामीण भागामध्ये मावळमध्ये आपल्याला बघायला मिळतो की जिथे अजित पवारांच्या नावावरती लोक निवडून येऊ शकतात, त्यांचं त्या ठिकाणी काम आहे अशा पद्धतीने आपण बघू शकतो. किंवा त्यांच्याकडे ते फेसेस आहेत की जे स्वतःच्या बळावरती निवडून येऊ शकतात. त्यांना ते फेसेस तिकडे असून सुद्धा पवारांनी अजित पवारांच्या बरोबर असलेलं जे काही राजकारण तिकडचं आहे ते फिरवण्यामध्ये त्यांना यश मिळालंय का? त्यांनी नवीन तिकडे माणूस ते उभा करू शकलेत का? मग सुनील शेळके असतील किंवा टिंगरे असतील किंवा इतर ठिकाणी, त्या ठिकाणी अशा पद्धतीचे फेसेस पवार उभे करू शकलेत का की ज्याच्यामुळे आपल्याला बघायला मिळते की महाविकास आघाडीला दुप्पट जागा महायुतीपेक्षा आपल्याला बघायला मिळत आहेत. पण तरी सुद्धा 19च्या तुलनेमध्ये खूप काही बदल महाविकास आघाडीच्या बाजूने झालेला आपल्याला बघायला मिळत नाहीये. म्हणजे जशा जागा त्यांना गेल्या वेळेस मिळाल्या होत्या काँग्रेस एनसीपीला त्याच्यामध्ये 1-2 जागांचा फरक आहे, पण असा मेजर फरक काही आपल्याला बघायला मिळत नाहीये त्याच्यामध्ये. याचं कारण काय सांगतंय? बरोबर आहे. याचं कारण मला भाजप आणि अजित पवार यांच्या युतीचं जे परसेप्शन आहे ते तर आहेच, पण आपल्याला 3 भागामध्ये पुणे जिल्हा बघावा लागेल. एक तो पिंपरी चिंचवड हा पार्ट बघावा लागेल, दुसरा पुणे शहर बघावं लागेल आणि तिसरं पुणे ग्रामीण बघावं लागेल. तिन्ही ठिकाणची इक्वेशन्स आणि ते ठिकाणचं सोशल आयडिओलॉजिकल ग्राउंड हे वेगवेगळं आहे. त्याच्यामुळे आपल्याला ती 3 ठिकाणी डिव्हाइड करावी लागेल. आपण त्यातला पहिला जर घटक पकडला पीसीएमसी, तर पीसीएमसी मध्ये जे दादांचं बॅकबोन होतं महाराष्ट्राच्या राजकारणातलं, बारामतीपेक्षा स्ट्रॉंग पोझिशन ही पीसीएमसी मध्ये समजली जायची. तर पीसीएमसी चा जर आपण पहिला पार्ट पकडला तर पीसीएमसी मध्ये संमिश्र अशी गणित समोर येताना दिसत आहेत. म्हणजे चिंचवडच्या पक्षांतराच्या बातम्या काही वेळा पुढे आल्या, त्याही नंतर शांत झाल्या. पीसीएमसी मध्ये मला असं वाटतं की चिंचवड हा मतदारसंघ कोणाला सुटेल, भाजपला सुटेल की अजित पवारला सुटेल, त्याच्यावरती तो तिथला एक डिजिट अवलंबून आहे. पीसीएमसी मध्ये अजित पवारांचं कंट्रोल जे होतं ते कॅप्चर करण्यामध्ये शरद पवार यांचा गट पूर्णतः यशस्वी झालेला आहे असं दिसतंय. अनेक नगरसेवकांचे पक्षप्रवेश तिथे झाले. इव्हन शहराध्यक्ष स्वतः अजित पवार यांचे त्यांनी पक्षांतर केलं आणि मागच्या 2.5 महिन्यापासून अजित पवार यांना शहराध्यक्ष तिथे देता आलेला नाहीये. त्यांच्या पक्षाला तिथं ते पद आता रिक्त आहे. जर कदाचित शहराध्यक्षच हे रिक्त राहत असेल तर खालचं केडर कोण सांभाळणार आणि त्या केडरला एंगेज कोण ठेवणार आणि येणारी विधानसभा कुणाच्या थ्रू तिथली सगळी. तरी सुद्धा संदीप, प्रश्न हा आहे की पवार यावेळेस ज्याला आपण म्हणतो ना की नवीन लोक देण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत की जे वर्षोनवर्ष त्या सीट्सवरती निवडून येत आहेत त्यांच्यासमोर नवीन फेस, म्हणजे उदाहरणार्थ दिलीप वळसे पाटलांसमोर पहिल्यांदाच राष्ट्रवादीमधनं कुठला तरी असा फेस असेल शरद पवारांकडनं की जो नवीन, तिकडे देवदत्त निकमांचं नाव पण सुरू होतं बऱ्याच दिवसापासून. तर ह्याचा काही फायदा होऊ शकेल असं वाटतं का की
बऱ्याचदा अँटी इन्कम्बन्सी नसते तुमच्या विरुद्ध, पण तरी तुम्ही अनेक वर्ष सतत निवडून येत आहे. यावेळेस नवीन फेस द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय. याबद्दल सुद्धा मतदारांच्या मनात काय भावना आहे? बरोबर आहे. शरद पवार यांना नवीन चेहऱ्याचा फायदा होताना दिसतोय आणि शरद पवार यांना पक्षांतराचा एक फायदा होताना दिसतो. म्हणजे आता सगळ्या घडणाऱ्या घडामोडीमधून एक इंटरेस्टिंग बातमी अशी म्हणजे गोष्ट समोर येते की पक्षांतर ही शरद पवारांना फायदेशीर ठरतात, पण ते महायुतीला किंवा भाजपलाही हानिकारक ठरतात. म्हणजे पक्षांतर लोक भाजपकडे गेले तर मान्य करत नाहीत, पण शरद पवारांकडे आलं तर मतदार ते मान्य करतो. हे पण याच्यातनं समोर येत आहे. आणि लोकसभेला शरद पवार यांनी 10 पैकी 8 ठिकाणी नवे उमेदवार दिले. म्हणजे 8 त्यांचे जे खासदार निवडून आले त्या ठिकाणी ते सगळे नवे चेहरे होते आणि त्याचा फायदा मतदारांनी त्या सगळ्या गोष्टींना साथ दिली. त्याचा फायदा शरद पवार यांच्या पक्षाला झाला. म्हणजे सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे सोडले तर त्यांचे सगळे खासदार हे फर्स्ट टर्म निवडून आलेले आणि त्यांची पहिलीच ती कारकीर्द आणि सगळे तरुण आणि साधारण मध्यम वयाचे ते सगळे चेहरे. तोच मॉडेल आता पवारसाहेब विधानसभेला अवलंब त्याचा करताना दिसत आहेत. म्हणजे पवारसाहेब सहसा अलीकडच्या 2 विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीमध्ये वय हा फॅक्टरही बघताना दिसतोय आपल्याला. खूप काही ज्येष्ठ चेहरे द्यायचे नाही आणि खूप काही तरुण चेहरे द्यायचे नाही. साधारणतः मध्यम वयाचे लोक विधानसभा पातळीवरती चेहरे दिसत आहेत आणि त्याचा फायदा आपल्याला दिसतोय. म्हणजे भोसरीमध्ये नवा चेहरा पुढे येतोय. म्हणजे इव्हन तिथं एक जुनं नेतृत्व त्यांच्या बरोबर ती असायचं कायम, पानसरे असतील किंवा लांडे असतील, पण त्यांना डावलून शरद पवारांनी नवा चेहरा एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांना तिथे ते इंट्रोड्यूस करतायत. आंबेगावमध्ये त्यांनी तेच केलं. अजून काही ठिकाणी ते चाचपणी जर करताना दिसतायत किंवा नवे चेहरे जर त्यांना मिळाले तर ते त्यांना देतील आणि त्या सगळ्या नव्या चेहऱ्यांवरती ती रिस्क घेणं आणि मतदारांमध्ये ते परसेप्शन पेनिट्रेट करणं याचा फायदा त्यांना होताना दिसतो. महाराष्ट्राच्या राजकारणात तो फक्त त्यांनाच त्याचं मॉडेल जमलेलं आहे किंवा त्यांनाच ती सगळी चौकट उभा करता आलेली आहे. नवा चेहरा पुढे आणणं आणि ते पक्षांतर घडून निवडून येणं. याच तुलनेमध्ये जर आपण थोडासा रिव्हर्स विचार जर केला की बाबा एखादं पक्षांतर महायुतीकडे झालं पण मग महायुती त्याला तशा पद्धतीनं निवडून आणू शकेल का किंवा मतदारांपर्यंत तसा तो मेसेज जाईल का, याच्या बाबतीतलं जे एक राजकारणाचा अनुभवाचा आणि जमिनीवरच्या सगळ्या परिस्थितीचा एक टच आपण ज्याला म्हणू तो या पक्षांतरातून शरद पवार साधताना दिसत आहेत. नव्या चेहऱ्यांचा साहजिकच त्यांना फायदा लोकसभेला पण झालाय आणि तो विधानसभेलाही दिसेल. आणि बहुतांश त्यांचे उमेदवार हे काही खूप वय असणारे नसतील. त्याच्यामुळे एक प्रस्थापितांच्या विरोधामधले जे चेहरे येत आहेत हे साधारणतः तरुण येत आहेत आणि त्याचा फायदा 100% त्यांना दिसतोय. आता तरी तो दिसतोय. नाही पण म्हणजे ह्याचा अर्थ असा आपण असं म्हणायचं का की पश्चिम महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत शरद पवार हेच प्रस्थापित म्हणून ओळखले जायचे. यावेळेस अजित पवारांच्या बंडामुळे त्यांना प्रस्थापित म्हणून त्यांची जी काय ओळख होती ती पुसण्याची संधी मिळाली आहे आणि त्यांच्याकडे येणारे उमेदवार हे प्रस्थापित विरुद्ध असलेले चेहरे म्हणून ओळखले जात आहेत. आणि त्यामुळेच आपल्याला या 3 जिल्ह्यांमध्ये आपण खास करून बघितलं तर महाविकास आघाडी पुढे आपल्याला बघायला मिळते आणि हेच म्हणजे काँग्रेस आणि त्यांचं अमॅल्गमेशन पण कुठेतरी व्यवस्थित झालेलं आपल्याला बघायला मिळतं असं नाही का म्हणता येणार? बरोबर आहे. मग याच्यामध्ये एक थोडंसं आपण वेगळा विचार केला तर 2019 पासून महाराष्ट्राचं राजकारण हे किंवा 2019, 24 आणि 29 असं जर आपण 3 विधानसभेचं एक सायकोलॉजिकल गणित ठेवलं तर महाराष्ट्राचं राजकारण हे अँटी इस्टॅब्लिशमेंटकडे जाईल. म्हणजे नेतृत्व इस्टॅब्लिशमेंटचं असेल. म्हणजे पवार मागच्या 50 वर्षात त्यांना ऍज अ प्रस्थापित आपण म्हणू शकू, पण खालचं जमिनीवरचं तालुका पातळी, गाव पातळी आणि जिल्हा पातळीवरचं जे राजकारणाचं स्ट्रक्चर असतं हे स्ट्रक्चर प्रस्थापितांच्या विरोधामध्ये जाताना दिसतंय. म्हणजे 19ला अनेक प्रस्थापितांचा पराभव पश्चिम महाराष्ट्रामध्ये झाला. त्याच्यामध्ये इव्हन हर्षवर्धन पाटील होते. त्याच्यामध्ये तो एक फायदा होताना दिसतोय. आता 24च्या सगळ्या घडामोडींमध्ये पण प्रस्थापितांच्या विरोधामध्ये वातावरण त्याची निर्मिती बघितली आपण टच जर प्रस्थापितच महाविकास आघाडी गोष्ट आहे. कारण प्रत्येकच ठिकाणी प्रस्थापितांनी पक्ष बदल मान्य होणार नाही. 19 केलं पण 24ला लोक मान्य करतील का नाही हा एक घटक आहे. कारण हीच लोक 19कडे गेली आणि हीच लोक परत येऊन तिथपर्यंत विजय मिळवतील हा निकालामध्ये येणार प्रश्न आहे. निकालामध्ये त्याची परिस्थिती दिसेल. सत्तेवर एंडिंग पर्यंत आपण विचार केला तर तुमचा ऑडिओ थोडा डिस्टर्ब होतोय. तुम्हाला इन केस जर कॉल येत असेल तर तो तुम्हाला कट करावा लागेल आणि पुन्हा एकदा तुम्ही जॉईन होऊ शकता.
एक बातमी छोटीशी येऊन गेली की दिलीप वळसे टिकटे सर तुम्हाला आवाज येतोय माझा? पाटील असू शकतात. काही बोलताना काही वाटेला नाही ती बातमी दाखवली, तो काही त्याची चर्चा झाली नाही, चाला. पण टिकटे सर तुम्हाला आवाज येतोय? रिव्हर्स केलं तर पण माझं नाव काय केली. मला असं वाटतं त्यांना त्यांच्या त्यांना- ऑडिओचा प्रॉब्लेम त्यांचा आहे. ऑडिओचा issue आहे, आपण पुढचा पण त्याला- त्यांच्या हां. 3 जिल्ह्याचा पण सर्वे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. बघूया त्याच्यामध्ये काय महाराष्ट्र अॅनालिटिकाचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. सो आपण पुढचं ग्राफिक्स प्रेक्षकांसमोर ठेवूया, ज्याच्यामध्ये कोल्हापूर, सोलापूर आणि नगरचं सुद्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवू, पण मी वाचताना तिन्ही वाचतेय. सो कोल्हापूर, सोलापूर आणि नगर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले हे उर्वरित पट्टे, उर्वरित जिल्हे, पुणे, सातारा, सांगली नंतर कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते की महायुतीला 2 जागा मिळतील आणि त्याच महाविकास आघाडीला 7. सोलापूरमध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती आहे, महायुतीला 2च जागा मिळतील, महाविकास आघाडीला 8 आणि नगरमध्ये सुद्धा महायुतीला 3 जागा मिळतील आणि महाविकास आघाडीला 9. त्यामुळे हा कोल्हापूर, सोलापूर आणि नगरचा पट्टा हा पूर्णपणे महाविकास आघाडीकडे एक प्रकारे झुकलेला आहे असं दिसतं. म्हणजे याची टोटल जर आपण केली तर महायुतीच्या पारड्यामध्ये साधारणतः एक 10 जागा येत आहेत कोल्हापूर, सोलापूर आणि नगरचा पट्टा मिळून. काय तुमचं अनालिसिस यावर? म्हणजे मला तरी ह्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतंय की ज्या पद्धतीचं म्हणजे आतापर्यंत आपण जर साधारण आकड्यांची टॅली केली तर आपल्या लक्षात येईल की महाविकास आघाडी ज्या 6 जिल्हे आपण आतापर्यंत बघितले जे महाराष्ट्र अॅनालिटिकामधून आपल्याला बघायला मिळत होते, साधारण आपण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की महाविकास आघाडी ही 40च्या पुढे या सगळ्या जिल्ह्यांमधनं मिळून जाताना आपल्याला बघायला मिळते. महाविकास आघाडीची टॅली ही म्हणजे 70 ते 80% जागा या भागातनं तिकडे जाताना बघा. आपण जर नॉर्मल टॅली केली तरी आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीने 80% जागा या महाविकास आघाडीकडे जाताना बघायला मिळत आहेत. प्रश्न हा उपस्थित होतोय की या मला असं वाटतं की संदीप तिकटे जॉईन झालेत आपण त्यांच्या जॉईन झालेले आहेत. तिकटे सर पुन्हा म्हणजे आम्ही आता नवीन आकडेवारी समोर ठेवलेली आहे जी कोल्हापूर, सोलापूर आणि नगर पट्ट्यातली आहे. तर इथे सुद्धा महाविकास आघाडीचंच पारडं आपल्याला जड पाहायला मिळते. खास करून सोलापूर आणि तसंच सातारा इथला आपण पट्टा जर पाहिला आणि तिकडनं आलेलं सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील, सो बेसिकली शिंदे, मोहिते पाटील आणि पवार यांची पुन्हा झालेली एकी, त्यांच्याकडनं तिकडे होणारं शक्ती प्रदर्शन, याचा फायदा हा पुरेपूर या पट्ट्यामध्ये होताना पाहायला मिळतोय का? या 3 जिल्ह्यांसंदर्भातलं तुमचं अनालिसिस काय आहे? मला असं वाटतं त्या काय फोनवरती कॉल आल्यानंतर ना आवाज त्याच्यामध्ये जात असावा. पण अहमदनगरचा पण ग्राफिक्स ते ठेवावं असं माझी विनंती आहे की ते नवीन जे ग्राफिक्स आहे त्याच्यामधनं लक्षात येईल की आपण पश्चिम महाराष्ट्रातल्या 6 जिल्ह्यांचं ओव्हरऑल आपण हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे की कशा पद्धतीने 6 जिल्ह्यांमधली परिस्थिती आहे. जर आपण एक टोटल टॅली त्याच्यामधनं करायचा प्रयत्न केला अनुजा तर आपल्याला लक्षात येईल की महाविकास आघाडी तिकडे 40च्या पुढे गेलेली आहे. आता ह्याच्यातच आपल्याला लक्षात येतं की कशा पद्धतीने जर आपण ओरिजिनल बघितलं तर काँग्रेस आणि एनसीपी मिळून जेव्हा 2019ची जर आपण टॅली बघितली, जो आपण एक सगळ्या याचा पूर्ण एक ग्राफिक्स दाखवलेलं होतं त्याची, तर त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येईल की महाविकास आघाडी एकत्रितपणे म्हणजे काँग्रेस आणि एनसीपी ज्यावेळेस एकत्रितपणे इलेक्शन लढवत होती त्यावेळेचं जर आपण आकडे बघितले तर आपल्याला लक्षात येतं की त्यांच्यामध्ये 25 म्हणजे साधारणतः 25 जागा या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यावेळेस मिळालेल्या होत्या आणि 25 काँग्रेसचा पण साधारणतः परफॉर्मन्स होता तो जर आपण बघितला तर म्हणजे 2019चा आपण राष्ट्रवादीच्या 27 आणि काँग्रेसच्या 12 म्हणजे त्याही वेळेस 39 सीट्स पर्यंत काँग्रेस आणि एनसीपी पोचलेली त्यावेळेस आपण बघितलेली होती. पण 39 सीट्स या इनफ आहेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतो. आपण आताचे जर आकडे आपण बघितले तर त्याच्यामधून आपल्या लक्षात येईल की म्हणजे आपण त्याचा जर सिंपल मॅथ करायचा प्रयत्न केला तर आपल्या लक्षात येईल की महाविकास आघाडीला पुणे, सातारा, सांगली म्हणजे 14 आणि 9 म्हणजे इथेच त्यांच्या जागा होतात 23 बरोबर. त्याच्या पुढचे जिल्हे आपण बघितले की अहमदनगर, सोलापूर आणि कोल्हापूर हे जर जिल्हे आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये कोल्हापूरमधल्या 7 जागा म्हणजे तिकडे आकडे होतात 30. सोलापूर जिल्ह्यामध्ये 8 जागा ते जातो नंबर 38 पर्यंत आणि अहमदनगरमध्ये 9 म्हणजे हा आकडा जातो 47 पर्यंत. म्हणजे गेल्या वेळच्या तुलनेमध्ये 8 जागा
काँग्रेस आणि एनसीपीला एकत्रितपणे जो त्यांची टॅली होती 39ची, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 जागांची भर आपल्याला याच्यामध्ये पडलेली बघायला मिळते. याचा अर्थ काय होतो की जर महाविकास आघाडीचे नंबर म्हणजे जर काँग्रेस आणि एनसीपीचा आपण टॅली बघितली 2019ची, तर 44 जागा काँग्रेसला, 54 जागा राष्ट्रवादी काँग्रेसला होत्या. या दोघांच्या जागा मिळून आकडा जात होता 98. त्या टॅलीमध्ये ऑलरेडी आपण बघतोय की 8ने त्या जागा वाढलेल्या, आपल्याला 10 जागा वाढलेल्या बघायला मिळतात. म्हणजे 100चा आकडा इथेच क्रॉस झालेला आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडीची ग्रोथ आपल्याला बघायला मिळते, ती त्याचा फायदा हा ओव्हरऑल टॅलीमध्ये कसा होऊ शकतो हे आपल्याला म्हणजे महाराष्ट्र अॅनालिटिकाचा सर्व्हे जर आपण योग्य मानला तर आपल्याला त्याच्यामधनं कळून येईल. अनुजा तिकटे सर आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. तिकटे सर, माझा मगाचा हा प्रश्न होता की कोल्हापूर, सोलापूर आणि नगर या तिन्ही पट्ट्यांमध्ये महाविकास आघाडी ही आपल्याला मोठ्या प्रमाणात आघाडी घेताना पाहायला मिळते. अर्थात हा सर्वे आहे, पण तिथली काय कारणं तुम्ही सांगाल कोल्हापूर, सोलापूर आणि नगर मधली? या 3 जिल्ह्यामध्ये एकंदरीतच म्हणजे विधानसभा मतदारसंघांची संख्या पण जास्त आहे, म्हणजे 10च्या पुढे आहे. नगरपासून आपण जर सुरुवात केली तर महाविकास आघाडीकडे नगर लोकसभा निकालाचे एक मजबूत तिथलं एक नॅरेशन आहे की तिथे दोन्ही खासदार त्यांचे निवडून आलेत. नेतृत्व नगर जिल्ह्याला मिळणं हा एक त्यातला पार्ट आपण बघू शकतो. म्हणजे काँग्रेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाळासाहेब थोरात तिथे नेतृत्व करतायत, भाजपकडून तिथे विखे नेतृत्व करतायत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अर्थात निलेश लंके तिथे नेतृत्व खासदार म्हणून ते तिथे आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये किंवा ह्या बाउंड्री लाईन वरती महाविकास आघाडीला सक्सेस मिळण्याचं कारण एक त्या मतदारसंघात निवडून आलेले खासदार आणि त्यांचा प्रभाव हे पण त्याच्यामध्ये दिसतं. नगर जिल्ह्यामध्ये याचं गणित जास्त दिसतं. निलेश लंके यांचा प्रभाव नगर दक्षिणवरती हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्यांच्या प्रभावाखाली विधानसभा निवडणूक जर झाली तर त्याचा मतदारांवरती परिणाम होतोय. म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट की पाथर्डी हा मतदारसंघ मागे 10 वर्ष महायुतीला मिळाला, तर तिथे महायुतीचे आमदार निवडून आले, पण लोकसभा निकालानंतर पाथर्डीची परिस्थिती बदलताना आपल्याला तिथे दिसते. म्हणजे पाथर्डी मतदारसंघामध्ये सामाजिक गणित पण आहे, मराठा विरुद्ध वंजारी, तिथे थोडंसं राजकीय युद्ध राहतं सामाजिक गणितांमध्ये, पण ती सुद्धा परिस्थिती महाविकास आघाडीच्या बाजूने आपल्याला बघायला मिळते. उत्तरमध्ये बाळासाहेब थोरातांचा प्रभाव तिथे बघायला मिळतो, पण त्या तुलनेमध्ये नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला भाजपकडून नगर दक्षिणमध्ये असं एखादं नेतृत्व दिसत नाहीये, किंबहुना ते महायुतीकडून दिसत नाहीये की जी दक्षिण लोकसभा मतदारसंघातल्या 6 विधानसभा मतदारसंघाला हँडल करेल. उत्तरमध्ये विखे पाटील स्वतः आहेत, पण ते त्यांचे मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी लक्ष देताना थोडेसे जाणवत नाहीयेत किंवा त्यांचा त्या निर्णय प्रक्रियेमध्ये किंवा तिथली आमदारांची संख्या वाढवण्यामध्ये काही रोल राहील का हे आपल्याला आता ग्राउंडला दिसत नाहीये. कोल्हापूरमध्ये पण तीच परिस्थिती दिसते की कोल्हापूरमध्ये नेतृत्व हा एक मेजर फॅक्टर आहे. सतेज पाटील, शाहू महाराज हे महाविकास आघाडीकडून ते लीड करतायत. महायुतीकडून हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील तिथे नेतृत्व आपण म्हणू शकतो, पण चंद्रकांत पाटील हे पुण्याकडे शिफ्ट असल्यामुळे त्या ठिकाणी कितपत थोडंसं लक्ष देतात हाही त्यातला एक प्रश्न आहे. त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला जागा वाढण्यापाठीमागचं कारण आहे त्या जिल्ह्यांमधली नेतृत्वाची फळी आणि महायुतीमध्ये त्याचा मोठा अभाव दिसतोय. पॅन पश्चिम महाराष्ट्र जसं एखादं नेतृत्व शरद पवारांचं आहे किंवा काँग्रेसचं जिल्हा पातळीवरती वेगवेगळे नावं आहेत, तसं महायुतीकडून पॅन महाराष्ट्रावरती नेतृत्व इस्टॅब्लिश होताना दिसत नाहीये आणि मग त्या नेतृत्वाचा एक प्रभाव पडतो. पुणे शहरामध्ये मुरलीधर मोहोळ यांचा प्रभाव काही मतदारसंघांवरती पडेल, त्याचा फायदा महायुतीला दिसेल, पण पुणे शहराच्या बाहेर ग्रामीणमध्ये तो आपल्याला दिसत नाहीये किंवा आपल्याला इतर जिल्ह्यांमध्ये तो दिसत नाहीये. त्याच्यामुळं या 3 जिल्ह्यांमध्ये जो एमव्हीला फायदा होतोय तो पॉकेट बेल्ट जर आपण तिथले निवडले, जिल्हा बेल्ट आणि लोकसभा मतदारसंघाचा बेल्ट असं जर निवडलं तर महाविकास आघाडीला प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये एक प्रमुख नेतृत्व आहे, ज्या नेतृत्वाचा प्रभाव तिथल्या मतदारांवरती पडतोय आणि महायुतीकडे याची थोडीशी वानवा दिसतीये. पश्चिम महाराष्ट्रातलं नेतृत्व सोडून राज्य पातळीवरच्या नेतृत्वाचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये फारसा भाजपाचा दिसत नाही. तो 14ला दिसला, 19ला दिसला, पण तो 24ला दिसत नाही. मे बी त्याच्या पाठीमाग थोडीशी मतदारांची किंवा समर्थकांची थोडीशी भावना वेगळी आहे की पक्षांचं राजकारण महाराष्ट्रामध्ये जे झालं त्याचा प्रभाव पश्चिम महाराष्ट्रावरती पण आहे
आणि मतदार हा राजकीय संस्कृतीच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय, महाराष्ट्र धर्माच्या अवतीभोवती फिरताना दिसतोय. या सगळ्या मुद्द्यांचा फायदा एमव्हीला होतोय. म्हणजे एमव्हीला सरकारचं अपयश किंवा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा परसेप्शनच्या बॅटलमध्ये महाविकास आघाडी पुढे, आणि त्याचा परिणाम हा डिजिटमध्ये पण दिसतोय. आणि परसेप्शनच्या मुद्द्यांमध्ये महायुती पाठीमागे जाणवतील, त्याचा परिणाम त्यांना त्या आकड्यांमध्ये आता सप्टेंबर अखेरपर्यंत तरी दिसतोय. एक प्रश्न तिकटे सर आमचे प्रेक्षक विचारत आहेत, पार्थ मिस्त्री म्हणून, की विल देअर बी एनी इम्पॅक्ट ऑफ लाडकी बहीण स्कीम इन वेस्टर्न महाराष्ट्र? अजित पवार यांनी तर संपूर्णपणे त्यांची यात्रा जी सुरू केलेली आहे त्याला सुद्धा आता 2 महिने व्हायला आलेले आहेत आणि त्या पूर्ण यात्रेमध्ये त्यांनी लाडकी बहीणचाच प्रचार आणि प्रसार केलेला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात ती योजनाचा प्रचार प्रसार करण्यात येऊन सुद्धा त्याचा इम्पॅक्ट हा पश्चिम महाराष्ट्रातल्या या कुठल्या जिल्ह्यांमध्ये जाणवतोय का? तुम्हाला ग्राउंडवर काय दिसतंय? महिला मतदार हे तरी महायुतीच्या बाजूने झुकतायत का? आपल्याला पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसं नाही म्हणता येणार. काही मतदारसंघ, आता या लाडकी बहीण योजनेचा परिणाम जो महिलांवरती आहे हा महाराष्ट्राच्या इतर बेल्टवरती जास्त आहे तुलनेनं पश्चिम महाराष्ट्र. कारण पश्चिम महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती जी आहे, आर्थिक लेयर जे आहेत त्याच्यामध्ये खूपशी सुधारणा आहे. आणि त्या लाडली बहीण योजनेमधनं मिळणारा जो मूल्य आहे किंवा जी रक्कम आहे ती रक्कम पश्चिम महाराष्ट्रातला जो महिला वर्ग आहे एकंदरीत त्यांच्यासाठीची ती अत्यंत नगण्य आहे. म्हणजे मी असा विचार करतो लाडली बहीणच्या बाबतीमध्ये की ज्या ठिकाणी आर्थिक लेयर हे वेगवेगळे आहेत, म्हणजे अत्यंत थोडासा दुर्बल घटक जो आहे त्यांना त्याचा फायदा होईल. मग तो आपण काही मराठवाड्याचा बेल्ट पकडू, विदर्भाचा बेल्ट काही पकडू, पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये आर्थिक सदनता आणि सुलभता खूप आहे. त्याच्यामुळे एखाद्या घरातल्या एखाद्या महिलेला 1,500 रुपयाचा लाभ मिळेल आणि त्याच्यातून ती महिला स्वतःचं परिवर्तन करून ती सरकारच्या बाजूने झुकेल असं स्पेसिफिक पश्चिम महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. पण 2 मतदारसंघामध्ये त्याचा मला परिणाम दिसतो. त्याचा म्हणजे थोडासा जत, आटपाडी, खानापूरचा जो दुष्काळी भागातला बेल्ट आहे जिथं थोडंसं स्थलांतरिताचं प्रमाण आहे, मेंढपाळांचं प्रमाण आहे, आणि तिथला जो महिला वर्ग आहे कदाचित त्यांना त्याचा थोडासा लाभ होऊन त्यांची ती परिस्थिती सरकारच्या बाजूने जाऊ शकेल. आणि मानखटाव हा एक जो दुष्काळी बेल्ट आहे त्या मतदारसंघाची संख्या ही खूप जास्त आहे लाडली बहीण योजनेमध्ये पात्र उमेदवारांची. त्याच्यामुळे त्या 2 मतदारसंघामध्ये महायुतीला बेनिफिट होईल. पण तुम्ही जर बारामती सारख्या ठिकाणी जर एखाद्या महिलेला काही एखाद्या योजनेचा लाभ मिळत असेल तर त्या अगोदरच त्या योजनेचा लाभ घेण्याच्या अगोदर किंवा ती योजना येण्याच्या अगोदरच त्या महिलेची आर्थिक सधनता आलेली आहे किंवा त्या कुटुंबाची आलेली आहे. मे बी सगळ्या 100% कुटुंबाची नाहीये, पण समाजामध्ये जो काही एक मिडल क्लास आपण म्हणू त्यांच्यासाठी ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये खूप काही लाडली बहीण योजना चालताना दिसत नाहीये. अजित पवार यांच्या पक्षालाही त्याचा खूप असा काही बेनिफिट होताना दिसत नाही. पण सरकारला लाडली बहीण योजनेचा फायदा इतर भागामध्ये 100% दिसतोय. तो मराठवाड्यामध्ये दिसतोय, विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये दिसतोय, इव्हन तो धुळे खानदेश मध्ये पण तो चांगल्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसतोय. पुणे शहर मध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आपल्याला बघावं लागेल महिलांच्या. त्याच्यामुळे शहरामध्ये ज्या महिलेला महागाईची झळ पोहोचते किंवा आर्थिक लेअर मधले आपण क्लास जर पाडले तर त्या क्लास मधल्या थोड्याशा दुर्बल आणि वंचित घटकातल्या महिला त्यांना त्याचा बेनिफिट होईल. पण शेवटी हा बेनिफिट घेऊनही मतांमध्ये त्याचं कन्व्हर्जन किती होईल हा एक त्यातला प्रश्न आहे. कारण लाडली बहीण योजना का आणली गेली याचं इंटेन्शन हे मतदारांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे त्या इंटेन्शन मतदारांसमोर ओपन झालंय. त्याच्यामुळे सरकारला त्याचा फायदा कितपत होईल याच्याबद्दलची शंका आहे. एखाद्या योजनेचं इंटेन्शन ज्यावेळी मतदारांना कळतं किंवा त्या लाभार्थ्यांना कळतं की योजना ही माझ्यासाठी आहे की सरकारनं एखाद्या उद्देश ठेवून ती डोळ्यासमोर उद्देश ठेवून ती आणली आहे, त्याचा अर्थ लोकांना कळलेला आहे. खूप चांगल्या प्रकारे ते गावागावांपर्यंत कळलेलं आहे. आणि एकंदरीत लाडकी बहीण योजनेला थोडंसं लोक लाईटली मूडमध्ये घेत आहेत. कारण ती योजना लोकसभा निकालानंतर आली आणि लोकांना असं वाटतं की निकालाचा परिणाम बघून ती योजना आली. कदाचित लोकसभेच्या 3-4 महिन्यापूर्वी ही जर योजना आली असती तर त्याचा लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी महायुतीला किंवा सरकारमधल्या घटक पक्षांना त्याचा फायदा झाला असता. मला असं वाटतं पुन्हा त्यांचा आवाज गेलेला आहे, पण साधारणतः त्यांच्या बोलण्यातनं एक गोष्ट लक्षात येते की कुठेतरी लाडक्या बहीण योजनेचा जेवढा इम्पॅक्ट पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते बघत होते तेवढा इम्पॅक्ट त्यांच्या दृष्टीने त्यांना असं वाटतंय की त्यांनी जेव्हा ते ग्राउंडवर गेले तो बघायला मिळालेला नाहीये. पण साधारणतः जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जो एक पक्ष त्यावेळेस राहिलेला होता ते अजूनही, तुम्हाला आवाज येतोय संदीप? कारण तुमचा आवाज मध्येच गेलेला होता. तुम्हाला माझा आवाज येतोय?
नाही, त्यांचा आवाज अजूनही येत नाहीये. एनिवे, सांगायचा मुद्दा असा की राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून जो म्हणजे एक पक्ष म्हणून जी मतं पडत होती आतापर्यंत, एक कॉन्स्टंट परफॉर्मन्स राष्ट्रवादी काँग्रेसचा आपण बघत होतो की 25, 26, 27 डिप होऊन सुद्धा 19 पर्यंत 2014 मध्ये त्यांचा परफॉर्मन्स गेलेला होता. तो जो एक हे आहे तो शरद पवारांनी कायम ठेवलेला आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. पण दुसऱ्या बाजूला शिवसेना म्हणून जो एक परफॉर्मन्स एक पश्चिम महाराष्ट्रामध्ये 10-9च्या घरामध्ये आपण बघत होतो, तो परफॉर्मन्स मात्र 2019 पासून खाली जाताना आपल्याला बघायला मिळतोय आणि तो अजूनही काही सुधारेल अशी शक्यता आपल्याला त्याच्यामध्ये वाटत नाहीये. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी जाणवते याच्यातनं जर आपण लक्षात घेतलं तर, की अजित पवारांकडे अनुभवी आमदार किंवा जे नॉर्मली राष्ट्रवादी काँग्रेसला म्हटलं जायचं की ही सरदारांची मोळी आहे, त्या दिवशी सुनील तटकरे सुद्धा चावडीवरती तेच म्हणत होते, सरदारांची मोळी का, तर सरदार स्वतःच्या बळावरती निवडून येऊ शकतात, त्यांना पवारांचं फक्त एक नाव किंवा पाठबळ मागे लागतं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. कारण पवारांना मानणारा एक वर्ग या ठिकाणी आहे, शरद पवारांना मानणारा, आणि तो अजूनही वर्ग शरद पवारांबरोबर आहे आणि तो अजित पवारांबरोबर जायला तयार नाहीये. तर जे शॉर्टकमिंग आपल्याला लक्षात येतं या ठिकाणी की त्या 17 आमदारांची स्वतःची मतं तर मिळत आहेत, पण त्याच्यामध्ये एक शरद पवार फॅक्टर हा कुठेतरी ऍड होत होता. ही गोष्ट सुद्धा मला असं वाटतं या सर्वेत दिसते. तो शरद पवार फॅक्टर ऍड होत नसल्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार किंवा महायुतीचं नुकसान होताना दिसतंय असं आपल्याला म्हणता येईल का संदीप? 100% म्हणता येईल. कारण या शरद पवार फॅक्टर, एनसीपी आयडेंटिटी ही शरद पवार यांच्या भोवती बांधली गेलेली होती आणि ती आता पक्ष डिवायडेशन विभाजित झाल्यानंतर अजित पवार यांची एक स्वतःची आयडेंटिटी तयार करण्याचा प्रयत्न करतायत, पण तो वेळ खूप कमी होता, त्याच्यामुळे ते इस्टॅब्लिशमेंट होण्यासाठी ते आतापर्यंत सक्सेस झाले नाही, त्याला अजून थोडा अवधी लागू शकतो. शरद पवार या फॅक्टर भोवती किंवा तुम्ही आमदारांचं ज्या पद्धतीने बोलले, तर त्या आमदारांच्या तिथल्या सगळ्या स्थानिक गणितांमध्ये आणि आमदारांच्या सगळ्या 3-4-5 वेळेच्या विजयांमध्ये शरद पवार एक फॅक्टर कारणीभूत तिथे होता आणि याचा परिणाम म्हणजे अजित पवार यांच्या पक्षावरती पण होतोय किंवा त्यांच्या आमदारांवरती होत आहे, पण याचा साईड परिणाम हा बीजेपी वरती होतोय. त्याच्यामुळे बीजेपीची ही डिजिट खाली येतोय. कदाचित बीजेपीचा म्हणजे बीजेपीला हे लक्षात येईल का नाही माहिती नाही, पण अजित पवार यांच्या शरद पवार विरुद्ध अजित पवार यांच्या राजकारणाचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपवरती झाला, म्हणून भाजपाचे अनेक लोक पक्षांतराच्या मानसिकतेमध्ये आले. आता या पॉवर फॅक्टरच्या अवतीभोवती जे काही आमदार होते की जे स्वतः, आता असे काही आमदार आहेत की जे अजित पवार आणि शरद पवार यांना बाजूला ठेवूनही निवडून येऊ शकतात, अशी पण काही आमदार आहेत, आणि असे काही आमदार आहेत की ज्यांना दोघांची मदत लागते. त्याच्यामुळं शरद पवार हा फॅक्टर चिकटलेला तर आहेच, पण त्याच्या पाठीमागे शरद पवारांचं सगळं ते राजकारण आहे. म्हणजे कोल्हापूरच्या बाबतीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट, त्याचा परिणाम एवढा व्यवस्थित झाला की जे नाट्यगृह जळालं आणि त्या नाट्यगृहाला जी शरद पवारांनी मदत जाहीर केली, त्या मदतीचा परिणाम सुद्धा या विधानसभेवरती होतोय कोल्हापूर शहरातल्या. कारण त्याच्यामधून एक समाज हिताचा किंवा एक वैचारिक हिताचा नाट्यकलेच्या त्या सगळ्या अवतीभोवतीच्या याचा मेसेज देण्यामध्ये शरद पवार यशस्वी ठरले. त्यांनी जो कोल्हापूरचा दौरा केला आणि त्या ठिकाणी जो त्यांनी ती जी घोषणा केली, त्याची प्रचंड चर्चा युवकांमध्ये झाली की शरद पवार हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार करतात, हे तिथं दिसलं आणि ते प्रत्यक्षात त्याची चर्चा कॉमन पब्लिक मध्ये झाली. राजकारण बाजूला ठेवून ज्यावेळी अशा घटनांचा मेसेज समाजामध्ये जातो, साहजिकच लोक त्याचा मतदानावेळी पण विचार करतात. आणि पश्चिम महाराष्ट्राच्या स्टार्ट टू एंड म्हणजे अगदी नगरपासून कोल्हापूर पर्यंत, राधानगरी पर्यंत राजकीय अवतीभोवतीच्या पटलावरती ही शरद पवारांचा एक सामाजिक मेसेज पण तिथे पेनिट्रेट झालेला आहे. आणि मला ते राजकारणाच्या डिजिटपेक्षा किंवा पक्षांतरापेक्षा पाठीमागच्या सगळ्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जो हा मेसेज तिथे ग्राउंडवरती पेनिट्रेट मजबूत पद्धतीने करून ठेवलाय, त्याच्यामुळे परत परत पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या भोवती फिरतो आणि प्रत्येक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघातल्या गणितांवरती त्याचा परिणाम पडतो. आणि काही काळानंतर ती एक जाणीव तिथल्या आमदारांना किंवा उमेदवारांना होती की नाही, आपल्याला यांचाच आधार घ्यावा लागेल, आणि मग तो त्यांचा आधार शोधावा लागतो. त्याच्यातून मग हर्षवर्धन पाटील यांच्यासारखे पक्षप्रवेश किंवा कागलमधला पक्षप्रवेश अशी उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात. तर ही त्या मतदारांवरती तो प्रभाव पडलेला आणि मतदारांवरतून त्याचं जे आकलन जे उमेदवारांना होतं, मग तो उमेदवार त्या मानसिकतेपर्यंत येतो की नाही, आता आपल्याला शरद पवार यांचाच आधार घेतल्याशिवाय आपल्या राजकीय कारकिर्दीला पर्याय नाही. त्याच्यामुळून हे पक्षांतराचे निर्णय घडतात असं
मला तरी वाटतंय. खूप खूप धन्यवाद तिकटे सर, तुम्ही आज हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं विश्लेषण जे आहे ते आमच्या प्रेक्षकांसमोर. तर विधानसभेला पश्चिम महाराष्ट्रात कुणाचा दबदबा असेल असं तुम्हाला वाटतं? याच्यामध्ये 88% लोकांचं म्हणणं आहे शरद पवार आणि 12% लोक म्हणतात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस. थोडी आपण आणखीन वाट बघूया, आणखीनही हा प्रचार पुढे कशा दिशेने जातो त्याच्यातनं सुद्धा आपल्याला अजून अंदाज बांधणं सोपं होऊ शकतं. मात्र आज सुद्धा दिवसभरात हा एक सर्वे होताच एक महत्वाचा, आणि त्याच्यामुळे तो तुमच्यासमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न होता. इतरही घडामोडींसंदर्भातले लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण तुम्ही मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर गेलात तर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला पाहता येतील. तसंच व्हिडिओ सेक्शनमध्ये सुद्धा तुम्हाला माहितीपूर्ण विषयांवरचे माहितीपूर्ण व्हिडिओज जे आहेत ते तुम्हाला पाहता येतील. तसंच mumbaitak.in आमची वेबसाईट आहे, त्यालाही तुम्ही भेट देऊ शकता. विधानसभेची प्रत्येक घडामोड, त्याचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.